शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील पिंजार गल्ली पीरशहा खुंट परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली। आपण जावेद शेख असं जखमी युवकाचं नाव आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान जखमी आपण याची आई नाजमीन जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अफजान जावेद शेख व जैद जावेद शेख याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिरवणुकांमध्ये डीजेचा कर्णकर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 8 मंडळ अध्यक्षांसह 8 डीजे मालकांविरुद्ध शहर पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केलाय। यापूर्वीही अशा स्वरूपाचे 4 खटले दाखल करण्यात आले होते। तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवजयंती तसेच श्रीरामनवमी मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 3 प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने मशीनची संख्या वाढवून साफसफाईच्या कामाला गती देण्यात येईल। पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत नांगे यांनी दिली आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेने नियोजन करून कामाला सुरुवात केली आहे। राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या क व ड वर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे सुधारित धोरण निश्चित केला। या बदल्यांमधून शिक्षक संवर्ग वळवण्यात आला आहे। त्यानुसार 2026 मध्ये सर्वसाधारण बदल्या शासनाने ठरवून दिल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। 6 एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। 4 मे रोजी अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सोमवारी काढला। नगर तालुक्यातील वारुळवाडी शिवारात भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत द्वारका शिवाजी मगर यांनी फिर्याद दिली आहे। आरोपींनी दोघींनाही जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने काढून देण्यास भाग पाडलं। त्यानंतर आरोपीने सुमारे 17.5 ग्रॅम वजनाचे अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून घेत पळ काढला। या प्रकरणी पोलिसांनी 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।